वेलकम टू अ न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. तर मुलांनो, आपला आजचा टॉपिक आहे इयत्ता 5वीची 21वी कविता. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. तर व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला, जर तुम्हाला आमच्या चॅनलची हेल्प होत असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करायचं विसरू नका. तर प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा या कवितेमध्ये असे काही प्रश्न दिले आहेत जे लहान मुलांना खूप पडतात. तर त्यांना या प्रश्नांची उत्तरे हवी असतात की हे असंच का होतं, ते तसंच का होतं. खूप प्रश्न मुलं विचारत असतात. तर तसेच काही प्रश्न आपल्याला या कवितेमध्ये दिलेले आहेत. तर कित्येक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देखील माहिती असतील. तर हे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारा असं कवी येथे म्हणतात. तर असं का म्हणतात? कारण प्रश्न पुन्हा पुन्हा विचारल्याने कोणी ना कोणी आपल्याला त्याचं उत्तर देतं आणि त्या उत्तरामुळे काय होतं, तर आपली बुद्धी वाढते, आपल्या ज्ञानात भर पडते. आपल्याला समजतं की हे असं का होतं, हे असंच का होत नाही. तर या गोष्टींची उत्तरे मिळाल्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. म्हणून हे असे जे प्रश्न आपल्याला पडतात ते नक्की विचारा. तर कोणकोणते प्रश्न आहेत जे लहान मुलांना पडतात, तर ते आपण आता पाहू. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का. तर कवी येथे म्हणतात की प्रश्न विचारा, पुन्हा पुन्हा प्रश्न विचारा की हे असेच का होते आणि हे तसेच का होते. शिकणे कधी संपत नाही, होऊ द्यात लाख चुका. जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे असेच का होते, तर ते तुम्ही विचारा, त्यासाठी लाजू नका. कारण शिकणे हे कधीही संपत नाही. जरी आपल्या लाख चुका झाल्या तरीसुद्धा त्या चुकांनंतर आपल्याला समजतं की बरोबर काय आहे, आणि ते बरोबर काय आहे हे समजलं म्हणजे काय झालं, तर आपलं शिक्षण झालं. पण आपण रोज नवीन नवीन गोष्टी शिकतो, रोज काही ना काही शिकतच असतो. त्याच्यामुळे कवी येथे म्हणतात की शिक्षण कधीही संपत नाही. कुत्र्याची शेपूट वाकडी का, पेंग्विनची मान तोकडी का. तर आता खाली काही प्रश्न दिलेले आहेत जे लहान मुलांना पडतात, तर त्यांची उत्तरे त्यांना हवी असतात. तर असे प्रश्न खाली आहेत पहा. कुत्र्याची शेपूट वाकडी का. तर कुत्र्याची शेपूट ही नेहमी वाकडी असते. तर म्हणसुद्धा आहे पहा एक, की कुत्र्याची शेपूट ही वाकडी ती वाकडीच, ती कितीही नळीत घाला, कितीही ओढा, काहीही करा, कुत्र्याची शेपूट नेहमी वाकडीच असते. पेंग्विनची मान तोकडी का. आता पेंग्विन तुम्हाला माहिती असेल, चित्रामध्ये तुम्हाला जे काही नावं सांगितलेत सगळे दिलेले आहेत. तर पेंग्विन हा कसा असतो, तर पांढऱ्या रंगाचा असतो. त्याचं जे तोंड असतं ते त्याच्या शरीराला एकदम असं जोडलेलं असतं. त्याची मानसुद्धा आपल्याला दिसत नाही. त्याची मान त्याच्या तोंडाच्या साईजप्रमाणेच मोठी असते. तर ती मान त्या भागाला काय म्हणतात, तोकडी. तर त्याची मान जी आहे ती तोकडी आहे, खूप अशी बसकी आहे, जी आपल्याला दिसतसुद्धा नाही. क्रिकेटची बॅट लाकडी का. तर क्रिकेटची जी बॅट आहे ती कशी असते, लाकडी, म्हणजे लाकडाची बॅट असते. तर क्रिकेटची बॅट ही लाकडीच का असते. सापाची चाल वाकडी का. तर साप जसं चित्रामध्ये दिला आहे की तो इकडे तिकडे असा करत तो वाकड्या वाकडा चालतो. तर साप हा वाकडाच का चालतो, हे प्रश्न मुलांना पडतात. तर प्रश्न विचारा म्हणजे काय, तर कवी इथे म्हणतात की हे प्रश्न तुम्ही नक्की विचारा. वटवाघळं रात्री फिरतात का, मासे पाण्यात तरतात का, पतंग दिव्यावर मरतात का, काजवे चमचम करतात का. तर वटवाघळं हे रात्रीच का फिरतात. वटवाघूळ जे आहे ते रात्रीच का फिरतात, ते रात्रीचीच का शिकार करतात. मासे हे पाण्यात तरतात म्हणजे काय, तर पाण्यातच कसे पोहतात. मासे हे पाण्यातच का पोहतात, ते जमिनीवरती चालत का नाहीत, आणि मासे पाण्यातून बाहेर काढल्यावर लगेच का मरतात. पतंग दिव्यावर मरतात का. तर पतंग जे आहेत ते दिव्यावर मरतात का म्हणजे काय, तर जसं चित्रामध्ये दिले, हे जे पतंग हे फुलपाखरासारखा जो कीटक असतो, तर तो दिव्यावर का मरतो. जसं की जे रातकिडे पण असतात पहा, तर ते आपण जिथे बल्ब किंवा ट्यूब लावली असेल तर त्याच्या आसपासच येतात.
तर हे जे पतंग आहेत ते सुद्धा काय करतात, दिवा मेणबत्ती याच्या प्रकाशाने आकर्षित होतात आणि ते त्याच्यावरतीच येऊन बसतात. काजवे चमचम करतात का, तर काजवे जे असतात जे रात्रीच्या अंधारामध्ये आपल्याला त्यामधून लाईट लागल्यासारखी दिसते, तर तसं का दिसतं, कारण ते चमचम करत असतात, तर ते आपल्याला प्रकाशित झाल्यासारखे दिसतात. प्रश्न विचारा. खोकल्याची उबळ येते का, तर खोकल्याची उबळ म्हणजे काय, तर आपल्याला खोकला येतो, तर तो खोकला कसा काय येतो, मनानेच कसा काय खोकला येतो. सर्दीत नाक गळते का, तर आपल्याला सर्दी झाल्यावर नाक कसे काय गळते, नाकामधून सर्दी कशी काय येते, तर सर्दी झाल्यावरच कसं काय नाक गळतं, तर हा प्रश्न या मुलांना पडतो. मेंदूला वास कळतो का, आता आपण जेव्हा कोणत्याही गोष्टीचा, कोणत्याही छान पदार्थाचा वास घेतो तेव्हा काय होतं, तर आपल्या नाकामधून आपण वास घेतो, बरोबर. नाक हे जे अवयव आहे तर त्याच्या सहाय्याने आपण काय करतो, कोणत्याही वस्तूचा, फुलाचा, पदार्थाचा आपण वास घेऊ शकतो. तर हा वास आपण नाकाने घेतो, पण तो मेंदूला कळतो का, तर आता कोणतीही गोष्ट लक्षात कोण ठेवतं, मेंदू ठेवतो. तर आपल्या मेंदूमध्ये जर कोणाला काही समजत नसेल तर आपण काय म्हणतो, तुला मेंदू आहे की नाही, तर असं का म्हणतो, कारण सगळ्या गोष्टी या मेंदूला समजतात, त्याच्यामुळे मेंदूला वास कळतो. आठवणीने उचकी लागते का, तर आठवण म्हणजे कोणाची आता जर उचकी लागली तर आपण काय म्हणतो, कोणीतरी आठवण काढली वाटतं, तर ही आठवणीनेच उचकी लागते का, असं या मुलांना हे प्रश्न पडतात. रंगीत तारे असतात का, तर रंगीत तारे आपल्याला कसे दिसतात, तर पिवळ्या पांढऱ्या रंगाचे असतात बघा, लुकलुकताना आपल्याला दिसतात. तर हे जे तारे आहेत, स्टार्स, तारे म्हणजे काय, तर स्टार्स, तर हे जे आकाशातले तारे आहेत ते रंगीत असतात का, रंगीत म्हणजे हिरव्या, निळ्या, काळ्या अशा रंगाचे असतात का. दिवसा तारे दिसतात का, तर आपल्याला जसे रात्रीचे तारे दिसतात तसे दिवसा दिसतात का, तर सूर्य हा देखील तारा आहे. हा सगळ्यात मोठा तारा जो पृथ्वीच्या एवढ्या जवळ आहे तो आपल्याला दिसतो, म्हणजे दिवसा आपल्याला तारे दिसतात. तर कोणता तारा दिसतो आपल्याला दिवसा, सूर्य. जीवसृष्टी आणखी कुठे असेल का, आता जीवसृष्टी म्हणजे काय, जीवसृष्टी म्हणजे जिथे सजीव असतात, जसं की प्राणी असतील, सगळे प्राणी म्हणजे त्याच्यात मानव आणि सगळे प्राणी येतात, तसेच झाडं आणि माणसाने बनवलेल्या या सगळ्या वस्तू, निसर्गातल्या या सगळ्या ज्या वस्तू आहेत, तर ही अशी जी सृष्टी आहे ती अजून कुठे असेल का, जसं हे सगळं पृथ्वीवर आहे तसं कोणत्या अजून एखाद्या ग्रहावर ही जीवसृष्टी असेल का. माणसासारखा माणूस होईल का, तर एखादा माणूस आहे तर सेम तसाच माणूस दुसरा असेल का, तर फक्त दिसायला नाही तर स्वभावाने, बोलायला, सगळ्या दृष्टीने तो माणूस या दुसऱ्या माणसासारखा असेल का. तर हे सगळे प्रश्न कोणाला पडतात, लहान मुलांना पडतात, आणि ते सगळे प्रश्न गौरीशंकर गंगा या कवींनी आपल्याला दिले आहेत. तर हे प्रश्न सोडून अजून खूप काही प्रश्न असतात जे लहान मुलांना पडत असतात. तर फक्त लहान मुलं नाही तर आपल्याला सुद्धा खूप काही प्रश्न पडतात की हे असंच का असतं, तसंच का असतं. तर या गोष्टींमागे शास्त्रीय कारणे देखील असतात. तसंच निसर्गाने ज्या बनवलेल्या गोष्टी आहेत तर त्याच्यामागे काय आहे, तर काहीतरी वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. आणि शिवाय निसर्गातून बनवलेली गोष्ट ही प्रत्येक गोष्ट एकमेकांपासून वेगळी आहे, त्याच्यामध्ये काही ना काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे, त्याच्यामुळे या गोष्टी अशाच असतात. तर हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा. तर इथेच प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा ही आपली कविता इथे संपते. जर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करा. जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. KCC ऑनलाईन ट्युशन जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर डिस्प्लेमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गुड बाय.